शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये अखेर आमदारांची घरवापसी. पक्ष आणि शिवसेना चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार असल्यामुळे आमदारांची वाढली धाकधूक. तर ठाकरेंना जवळ करण्याचे काही आमदारांचे गट करून आदेश. शिंदेसेना आणि भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर फेकण्याच्या हालचाली सुरू. आमदार भाजपात विलीन होण्याच्या ऐवजी शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेत येणार. मित्रांनो, कोणकोणते आमदार आहेत? आमदारांच्या नावांसह यादी. राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत काल सगळ्यात मोठा भव्य पक्षप्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 100 सरपंचांसह 5 बड्या नेत्यांनी अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिले सगळ्यात मोठं स्थान. जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रवेश करणाऱ्या नेत्यांची नावं आणि नावांसह यादी. कोण आहेत ते नेते ज्यांनी उद्धव ठाकरेंना आपला नेता आता मानण्यास केली आहे सुरुवात? गेल्या 4 वर्षापासून उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारत होते लोक की आपण शिंदेगडातील आमदारांना नेत्यांना घेणार का? ज्यांनी तुमच्याशी गद्दारी केली, ज्यांनी गद्दारी करून एकनाथ शिंदेसोबत जाऊन सत्ता उपभोगली, त्या आमदारांना घेणार का? त्यावर उद्धव ठाकरेंचं प्रचंड मत असायचं की एकाही आमदारांना घेणार नाही. मात्र त्यानंतर ठाकरेंची काही थोडी भूमिका बदलली गेली. लवचिक भूमिकेसह ज्यांनी ठाकरे परिवारावरती मातोश्रीवरती कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी केली नाही अशा आमदारांना घेण्यास हरकत नसल्याचं देखील मातोश्रीवरून काही नेत्यांना संदेश गेले आणि आमदार आता ठाकरेंच्या जवळ येण्याचे आता निर्देश मिळू लागले आहेत. नेमके स्पष्ट संकेतासह कोणकोणते आहेत नेते ज्यांनी उद्धव ठाकरे यांना आपलं सगळ्यात मोठं जवळचं स्थान दिलंय? जाणून घेऊया. मुंबईतील सगळ्यात मोठी घडामोड आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागात पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामपंचायत या तीनही निवडणुकांमध्ये मिनी मंत्रालय, मिनी विधानसभेच्या निवडणुका मानल्या जातात. यामध्ये ठाकरेंचा दबदबा मात्र मराठवाड्यामध्ये आता वाढल्याचं दिसतंय. परभणी महानगरपालिकेवरती ठाकरेंचा एक हाती भगवा फडकल्याच्या नंतर आता मराठवाड्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आपलं नशीब आजमावू लागल्याचं चित्र आता दिसतंय. राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ. ग्रामीण भागात ठाकरेंची ताकद मात्र प्रचंड वाढली. नेमकी बातमी काय? जाणून घेऊया सविस्तर अपडेट. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये आज एक मोठी निर्णायक घडामोड घडली असून शिवसेना पक्षामध्ये तब्बल शेकडो सरपंचांसह 5 बड्या नेत्यांनी जाहीर पक्षप्रवेश करण्याचं सुतोवाच केलेत. या पक्षप्रवेशामुळे राज्याच्या ग्रामीण राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची चित्र आता दिसू लागले आहेत. उद्धव ठाकरेंची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाल्याचं दिसत आहे. मुंबईतील शिवसेना भवनात पार पडलेल्या भव्य कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांना तसे संकेत काही नेत्यांनी दिले आहेत. यावेळी शिवसेना नेते, आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख यांना विचारूनच प्रवेश केले जातील, अन्यथा असे कोणाचेही प्रवेश केले जाणार नाहीत, हे देखील ठाकरेंनी सुनावलं आहे. संपूर्ण शिवसेना भवन भगव्या झेंड्याने आणि जय महाराष्ट्र या घोषणांनी यावेळी दणाणून गेले होते. 2 बड्या नेत्यांचा प्रवेश राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता जाणवू लागली आहे. या पक्षप्रवेशामध्ये विशेष लक्ष वेधून घेतले ते राज्य पातळीवरील प्रभाव असलेल्या 2 बड्या आणि 3 मोठ्या नेत्यांच्या प्रवेशाने. हे नेते यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये महत्वाची भूमिका बजावत होते. त्यांच्या प्रवेशामुळे केवळ शिवसेना मजबूत झाली नसून संबंधित पक्षांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे देखील मानले जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा प्रवेश अत्यंत महत्वाचा मानला जातोय. या नेत्यांचा प्रभाव त्यांच्या मतदारसंघापुरताच मर्यादित असून अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे मजबूत नेटवर्क असल्याची खास खतरनाक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. 100 सरपंचाचा प्रवेश. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटाचा विस्तार. या पक्षप्रवेशातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे राज्याच्या विविध जिल्ह्यातून 100 सरपंचांनी आता उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक गावातील सरपंचांनी एकत्र येत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केलाय.
ग्रामीण भागात सरपंच हे स्थानिक राजकारणाचे केंद्रबिंदू मानले जातात. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने सरपंचांचा पक्षप्रवेश म्हणजे शिवसेनेचा गावागावात विस्तार होण्याचा स्पष्ट संकेत मिळू लागलाय. यामुळे आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला मोठा फायदा होणार आहे. उद्धव ठाकरे यांचे भावनिक भाषण. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज शिवसेनेत जे येत आहे ते सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी येत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आजही जिवंत आहे आणि ती सामान्य माणसांसाठी लढते आहे. अन्याय आणि दडपशाही विरोधात उभी राहणारी शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. यापुढे म्हणाले की 100 सरपंच आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा प्रवेश म्हणजे हा केवळ पक्षप्रवेश नाही तर जनतेचा विश्वास आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा आवाज पुन्हा एकदा शिवसेनेसोबत जोडला गेल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. सत्ताधाऱ्यांवरती अप्रत्यक्ष हल्ला करत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये सत्ताधारी गटावरती अप्रत्यक्ष टीकाही केली आहे. आज काही लोक सत्तेसाठी पक्ष बदलत आहेत, पण आजचा हा प्रवेश सत्तेसाठी नाही. लोकांना खोटी आश्वासने नको आहेत तर विश्वासार्ह नेतृत्व हवे आहे, यासाठी तो प्रवेश होतोय. तो विश्वास म्हणजे शिवसेनेवरती आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलंय. प्रवेश करणाऱ्या नेत्यांची भूमिका. पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरती पूर्ण विश्वास व्यक्त केलाय. त्यांनी सांगितले की आज राज्यात लोकशाही धोक्यात आहे. आमदार फोडले जात आहेत, पक्षचिन्ह हिरावले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जपणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सोबत उभे राहणे हेच आमचं कर्तव्य मानणाऱ्या अनेक नेत्यांना उद्धव ठाकरे प्रवेश देऊ शकतात. सरपंचांनीही ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी, युवक, महिला, स्थानिक विकासासाठी शिवसेना उद्धव ठाकरे हा एकमेव पर्याय असल्याचं त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. आगामी निवडणुकांवरती परिणाम. राजकीय वर्तुळात या पक्षप्रवेशाची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाली आहे. या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांचा दबदबा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वाढलाय. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये ठाकरे गटाला मोठी ताकद मिळाल्याचं चित्र आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक फेरबांधणीने वेग सुरू घेतलाय आणि तो वेग असा घेतलाय की शिवसेना सुसाट धावते. शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले असून कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा महाराष्ट्रामध्ये शहरी भागातसह ग्रामीण भागात देखील वाढल्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेचे धाबे मात्र पूर्णपणे दणाणल्याचे दिसू लागलेत. सदरील या प्रवेशामुळे आता कोणकोणते आमदार उद्धव ठाकरेंची वेळ घेऊन प्रवेश करतात तो आगामी काळ ठरवेल. पक्ष आणि चिन्हाच्या निकालानंतरच हे प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचे ठरतील. तर यावरती आपल्या काय प्रतिक्रिया, नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. उद्धव ठाकरे यांचा आवाज महाराष्ट्रभर घुमतोय हे आता मात्र नक्की.